नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, शक्तिपीठ महामार्गासाठी नवीन गॅजेट समोर आलेलं आहे. दिनांक 5 मे 2026 रोजी हे गॅजेट समोर आलेलं आहे आणि या गॅजेटमध्ये या शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचं जे संपादन केलं जाणार आहे, भूसंपादनासाठी भरपाई किती मिळणार आणि या गावांची यादी, संपूर्ण यादी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच महाराष्ट्रातील ज्या ज्या भागातून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय तिथे पैसे किती मिळणार, मोबदला किती मिळणार आणि कोणती कोणती गावं आहेत, कोणत्या कोणत्या तालुक्यातली कोणती गावं आहेत, हे सगळी माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर राहुल कुलकर्णी सरांच्या व्हिडिओच्या संदर्भाने ही माहिती, हा डाटा आपल्यापर्यंत उपलब्ध झालेला आहे आणि साधारणपणे नुकसान भरपाई किती मिळेल तर संभावित फॉर्म्युला जो आहे तो बाजारभाव मल्टिप्लायर बाय 100% सॉलिटियम प्लस झाडे तुमच्या शेतात असतील, विहिरी तुमच्या शेतात असतील, बांधकामाचं क्षेत्र किती आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करून हा दर दिला जाणार आहे. तर संभावित दर हा विदर्भासाठी 25 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. तर मराठवाड्यासाठी 20 लाख ते 80 लाख रुपये प्रति एकर इतका असू शकतो. तर कोकणाच्या हायवे बेल्टसाठी 1 कोटी ते 1 कोटी प्लस किंवा 1 कोटीपेक्षा अधिकची रक्कम ही प्रति एकर देण्यात येऊ शकते अशी शक्यता आहे. तर या अधिसूचनेमध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांच्या नावाच्या ऐवजी गट क्रमांक, सर्वे क्रमांक असा हिस्सा हा देण्यात आलेला आहे. मंडळी, टोटल 7360 आणि त्यापेक्षाही जास्त सर्वे नंबरचा यामध्ये समावेश आहे. तर उदाहरणार्थ जर का आपण पाहिलं तर वर्धा जिल्ह्यातल्या एखाद्या गावामध्ये 885 असा गट क्रमांक आहे. यवतमाळमधल्या हिवरा या गावातला 11 नंबरचा गट, 23 नंबरचा गट, 24 नंबरचा गट, 31 नंबरचा गट. त्याचबरोबर सोलापूरमधल्या वेळापूरचं जर का आपण उदाहरण पाहायला गेलो तर 1034 असे हजारो सर्वे क्रमांक आहेत, ज्यामध्ये 7360पेक्षा जास्त सर्वे क्रमांक असल्याची माहिती सध्या समोर येते. नेमकं किती क्षेत्र आहे ते आता आपल्याला कळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या महामार्गासाठी भूसंपादनाचा दर साधारण काय असेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. तर मंडळी, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण 13 जिल्ह्यांच्या गावांचा यामध्ये समावेश आहे. ती गावं कोणती कोणती आहेत आणि सर्वे नंबर कोणते कोणते आहेत ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात. तर शेतकऱ्यांची नावं यामध्ये देण्यात आलेली नाही आहेत, मात्र सर्वे नंबर आणि गट नंबर यामध्ये देण्यात आलेला आहे. सर्वे नंबर हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. गावं कुठली कुठली आहेत ते आज फक्त आपण जाणून घेऊयात. सर्वे नंबरच्या संदर्भाने माहिती उपलब्ध झाली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. तर मंडळी, काही नोंदींमध्ये एकापेक्षा जास्त सर्वे नंबर आहेत, जसं नदीलगतचे गट असतील किंवा रस्ता सुधारणेमध्ये नुकसान भरपाई किती मिळणार. तर संभावित फॉर्म्युला जो आहे तो बाजारभाव मल्टिप्लायर बाय प्लस 100% सॉलिटियम प्लस झाडं, विहिरी, बांधकामाचं क्षेत्र, संभावित दर. तर विदर्भासाठी 25 लाख ते 1 कोटी रुपये असा दर असू शकतो. मराठवाड्यासाठी 20 लाख ते 80 लाख रुपये प्रति एकर असा दर असू शकतो. तर कोकण हायवे बेल्टसाठी 1 कोटी ते 1 कोटी प्लस असा दर हा यामध्ये असण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर मंडळी, पहिल्यांदा साधारणपणे असं कळतं आहे की 80 लाखापासून ते 1 कोटीपेक्षा अधिक असं कॉम्पन्सेशन मिळण्याची शक्यता या माध्यमातून व्यक्त केली जाते. अधिसूचनेनुसार साधारणतः 37,000 एकर एवढी जमीन ही अधिग्रहित केली जाऊ शकते. शेतकऱ्यांची संख्या साधारणपणे त्याच रेंजमध्ये असू शकते. 250 ते 300 गावात ही जमीन अधिसूचित होणार असल्याची माहिती सध्या समोर येते. अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते. साधारणतः 250 ते 300 गावं या महामार्गामुळे प्रभावित होणार आहेत आणि त्यांचा तपशील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तो आम्ही तुम्हाला या PDF माध्यमातून वाचून दाखवतो आहोत. तर मंडळी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिसूचना
5 मे 2026 रोजी प्रकाशित केली आहेत. तर आपल्या मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातली गावं कुठली कुठली आहेत ते सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात. नांदेड जिल्ह्यातल्या करोडीनंतर येळंब, नांदेड जिल्ह्यातलं जे गाव येतं ते धानोरा, आणि धानोऱ्यानंतर निवघानंतर नांदेड जिल्ह्यातला वरुडानंतर महाताळा, त्यानंतर बोरगाव. तर ही नांदेड जिल्ह्यातली गावं आहेत. नांदेड जिल्ह्यातलं दुसरं गाव आहे ते म्हणजे कोळीनंतर नेवरीनंतर पुढचं गाव जे येतं ते आहे नवरवाडीनंतर कळमनुरी. हिंगोली जिल्हा या ठिकाणापासून सुरू होतो आहे. हिंगोलीतल्या कळमनुरीमधलं शेवाळा हे गाव यामध्ये प्रभावित आहे. त्याचबरोबर शेवाळा गावातले बरेचसे सर्वे नंबर यामध्ये येतात. त्यानंतर पिंपरी खुर्द, त्यानंतर कळमनुरी तालुक्यातलं औंढा नागनाथ हे देखील गाव आहे. कळमनुरी तालुक्यातलंच आखाडा बाळापूर हे देखील गाव आहे. कळमनुरी तालुक्यातलं देवंजना, त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातली कांडली, आणि कांडलीनंतर कळमनुरी तालुक्यातलं कांडली या गावातली खूप सारी जमीन भूसंपादित होणार आहे. कळमनुरी तालुक्यातल्या काळ्याची वाडी हे देखील गाव यामध्ये आहे. तर प्रत्येक गावाची नावं आता प्रत्यक्षात आलेली आहे. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातलं पुढचं गाव जे येतं ते म्हणजे पावनमारी. त्याच्या आधी भुरक्याची वाडी, कळमनुरीतलं तालुक्यातली पावनमारी, नंतर बौर कळमनुरी तालुक्यातलं ते पेठ वडगाव कळमनुरी तालुक्यामधलं आहे. नंतर टोहवानंतर कळमनुरी तालुक्यातलं निमटोक, आणि त्यानंतर जामनंतर पुढे पोत्रा ही कळमनुरी तालुक्यातली गाव आहे. नंतर सिंदगीनंतर आणखी देखील पुढची गावं आहेत आणि या गावात देखील भूसंपादन होणार आहे. तर अधिकृतपणे या गावांची नावं आता आपल्या समोर येतात. त्यानंतर वसमत तालुका सुरू होतो. वसमत तालुक्यातलं नाव जे आहे गावांची ती पुढील प्रमाणे वापटीनंतर कुपटीनंतर वसमत तालुक्यातलंच गाव येतं ते म्हणजे खापरखेडा, आणि खापरखेडानंतर वसमत तालुक्यातलं पुढचं गाव जे आहे सिरलीनंतर वसमत तालुक्यातलंच गाव येतं ते म्हणजे खांबाळानंतर चौंडीनंतर सेंदूरसेना हे वसमत तालुक्यातली गावं आहेत. वसमत तालुक्यातलं पुढचं गाव येतं ते म्हणजे चौंडी शेंदूरसेना जे बरंच मोठं गाव आहे. मरसूल ते सेंदूरसेना. त्यानंतर वसमत तालुक्यातलं पुढचं गाव आहे ते म्हणजे पिंपरी. वसमत तालुक्यातलं पुढचं गाव येतं ते म्हणजे वाई, आणि धामणगाव. तर धामणगाव हे या वसमत तालुक्यातली गावं आहेत. तर वसमत तालुक्यातलं वाई, धामणगाव, नंतर सिंगी. त्यानंतर वसमत तालुक्यातलं पुढचं गाव आहे गुंडा, त्यानंतर करंजळा. त्यानंतर वसमत तालुक्यातलं पुढचं गाव आहे बोरी सावंत, आणि बोरी सावंतमध्ये मोठं भूसंपादन या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येते. नंतर आडगाव नंतर हट्टा ही वसमत तालुक्यातली गावं आहेत. वसमत तालुक्यातलं हट्टा या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. त्यानंतर पिंपळगाव नंतर वसमत तालुक्यातलं संगमेश्वर. त्यानंतर औंढा नागनाथ तालुका आता सुरू होतोय. तर औंढा नागनाथ तालुक्यातलं सेंदूरसेना यानंतर मारडी या गावानंतर आता औंढा नागनाथ तालुक्यातल्या मारडी या गावानंतर शिरूड शहापूर नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शिरूड शहापूर या गावामध्ये भूसंपादन होणार आहे. त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातलं उमरागावमध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन आहे. त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातलं सिरला तांडा या गावांना देखील मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. त्यानंतर वडद नंतर औंढा नागनाथमधलं रांजाळा या गावात देखील मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. रांजाळानंतर पुढचं जे गाव आहे ते हिंगोली जिल्हा, मला वाटतं या ठिकाणी हिंगोली जिल्हा या ठिकाणी संपतोय. आता परभणी जिल्ह्यातली गावं ही आपल्या समोर येतात. परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाची प्रत्येक सर्वेनुसार माहिती ही समोर आलेली आहे. त्यामुळे गावाची नावं अधिकृतपणे पहिल्यांदा महाराष्ट्राला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतायत मंडळी, कारण ही अधिकृत अधिसूचना समोर आलेली आहे. राहुल कुलकर्णी यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही वाचून दाखवतो आहोत. तर त्याच्यात काहीही बदल होणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे. परभणी जिल्ह्यात
आहेत यवतमाळमधले नांदेड आणि हिंगोली हे देखील जिल्हे आहेत. आता परभणी जिल्ह्यातलं पहिलं गाव जे आहे ते आहे नांदगाव खुर्द. नांदगाव खुर्दमध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार. यानंतर नांदगाव बुद्रुक, परभणी इथलंच पुन्हा एक आसोला हे गाव आहे परभणी तालुक्यातलं. आसोल्यानंतर भूसंपादनात येतं पिंगळी, तेही परभणी तालुक्यातच आहे. पिंगळीमध्ये मोठ्या प्रमाणावर भूसंपादन होणार आहे. नंतर नरसिंह पोखर्णी ह्या गावात देखील मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार. त्यानंतर तैठणा परभणी तालुक्यात येतं. मग नंतर सोनपेठ तालुका सुरू होतो. सोनपेठमधलं शिरशी बुद्रुक हे गाव आणि या गावात भूसंपादन होणार. शिरशी बुद्रुक नंतर कानेगाव नंतर येतं बीड जिल्हा. परभणी सोनपेठ तालुक्यातलं कानेगाव संपल्यानंतर बीड जिल्ह्यातली गावं या ठिकाणी संपतात आणि आता परभणी जिल्ह्यातली गावं या ठिकाणी संपतात आणि आता इथून पुढे बीड जिल्हा हा सुरू होतो. बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातली काही गावं आहेत. त्यामध्ये परळी तालुक्यातलं कवठाडी तांडा हे गाव आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. तर परळी तालुक्यातलं दुसरं जे गाव आहे ते म्हणजे तळेगाव नंतर बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई या तालुक्यामध्ये देखील भूसंपादन होणार आहे. तर भारज या गावात हे भूसंपादन होणार. भारज नंतर मोठ्या प्रमाणात भारजमध्ये भूसंपादन होणार. त्यानंतर आंबेजोगाईतल्या तालुक्यामध्ये भारजच्या नंतर सायगावमध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. इथे 2 तालुक्यामध्येच भूसंपादन बीड जिल्ह्यात होणार आहे, जे की अंबाजोगाई आणि परळी अशी ही 2 तालुके आहेत बीड जिल्ह्यामधली. या जिल्ह्यातल्या या 2 तालुक्यातलं गावं आणि त्या ठिकाणी हे भूसंपादन होणार आहे. तर काटगाव, त्यानंतर लातूर तालुक्यातलं लातूर तालुका लातूर जिल्हा या ठिकाणी सुरू होतो. लातूर तालुक्यातलं गातेगाव हे या ठिकाणी आहे. त्यानंतर लातूर तालुक्यातल्या मुरुड अकोला या गावात देखील भूसंपादन मोठ्या प्रमाणात होणार. मुरुड अकोल्यामध्ये हे संपादन झाल्यानंतर लातूर जिल्हा आणि लातूर तालुक्यातले हे एक गाव, हे 2 गावं या ठिकाणी आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्हा सुरू होतो. धाराशिव तालुक्यात मोठं भूसंपादन आहे. त्यामध्ये धाराशिवमधलं हे देवळाली गाव आहे. त्यानंतर शेकापूर गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार आहे. शेकापूरमध्ये जवळपास 2 पेजेस इतकं नावं किंवा इतके गट क्रमांक या ठिकाणी आहेत. शेकापूरची यादी प्रचंड मोठी आहे आणि 4 पेज हे भरलेले असल्याचं या ठिकाणी राहुल सरांचं म्हणणं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर वडगाव सिद्धेश्वरची पण जवळपास मोठ्या प्रमाणात भूसंपादन होतं आहे. वडगाव सिद्धेश्वर हे गाव भूसंपादनाच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर धाराशिव तालुक्यातलंच गावसूदमध्ये जवळपास 2 पेज भरलेले इतके गट क्रमांक आहेत. या ठिकाणी देखील मोठं भूसंपादन दिसतं आहे. त्यानंतर वरवंटी, धाराशिव तालुक्यातलं वरवंटी हे 4थं गाव आहे. वरवंटी या 4थ्या गावात धाराशिवमधला जिल्हा हा इथे जवळपास संपतोय. तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यातले 3 ते 4 गावं आणि या 3 ते 4 गावांमधनं, प्रत्येक जिल्ह्याच्या 3 ते 4 गावांमधनं हे भूसंपादन होतं आहे आणि मग नंतर सुरू होतो तो सोलापूर जिल्हा. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपल्या मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमधनं ही गावं भूसंपादित केली जाणार आहे, अशी ही यादी, अशी ही माहिती सध्या समोर आलेली आहे. तर आता आपण संपूर्ण महाराष्ट्राची माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. ही मराठवाड्यातल्या गावांची यादी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे.